नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. विधानसभेच्या निवडणुकींच्या दुसऱ्या टप्प्यात दोन प्रमुख राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. त्यातल्या एका राज्याबद्दल आपण भरपूर बोलतोच आहोत, ते म्हणजे पश्चिम बंगाल आणि दुसरं राज्य आहे ते तामिळनाडू. आणि या दोन्ही राज्यांमधल्या निवडणुका या कमालीच्या चुरशीच्या होणार आहेत, असं आत्तापासूनच लक्षात येत आहे. प्रचाराचा पुढचा टप्पा आता सुरू झालाय. वेगाने प्रचार होतोय. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि अनेक ठिकाणी कल बदलले जाण्याचाही संभव निवडणूक विश्लेषक किंवा तिथे फिरणारे पत्रकार व्यक्त करतायत. आज आपण बघूया तामिळनाडूतल्या एका तिसऱ्या फॅक्टरबद्दल. तामिळनाडूचं राजकारण हे 1967 पासनं डी-एम-के आणि अण्णा डी-एम-के या दोन पक्षातच चालू होतं. कधी डी-एम-के पक्ष सत्तेत असायचा, कधी अण्णा डी-एम-के पक्ष सत्तेत असायचा. त्यापैकी बहुधा प्रत्येक निवडणुकीत सत्ता पालट व्हायचा. अपवाद फक्त 2016चा, जेव्हा जयललिता यांनी सलग 2 वेळा निवडणुका जिंकल्या. पण त्यानंतर पुन्हा डी-एम-के आता सत्तेत आहे आणि यावेळी डी-एम-केला कमालीचा एक चॅलेंज हा 2 जणांकडनं उभा आहे. तो म्हणजे एक तर अर्थातच अण्णा डी-एम-के, जो जयललितांचा पक्ष, आणि दुसरे म्हणजे नव्याने उदयाला आलेला पक्ष टी-व्ही-के, ज्याचे प्रमुख आहेत एक प्रसिद्ध अभिनेते विजय. टी-व्ही-के हा पक्षाचं म्हणजे तमलिका वेट्टरी कझगम हे या पक्षाचं नाव आहे आणि हा 2024मध्ये सी विजय जोसेफ यांनी स्थापन केला. सी विजय जोसेफ हे त्यांचं नाव, पण त्यांना थलपती विजय म्हणून तिथे ओळखलं जातं. थलपती म्हणजे सेनापती. त्यांना जनता सेनापती मानते आणि हे तमिळनाडूमध्ये फार चालतं. तमिळनाडूमध्ये सगळे अभिनेते असं एखादं बिरुद घेऊन मिरवतात आणि जनमानसावर त्यांचा प्रचंड प्रभाव असतो. म्हणजे त्या अभिनेत्यांचं जेव्हा सिनेमा रिलीज होतो, तेव्हाचं वातावरण हे दिवाळी दसऱ्यासारखं असतं. दुधाचे अभिषेक काय केले जातात, अनेक देवळांमध्ये पूजापाठ काय केले जातात. एक वेगळंच वातावरण तिथे असतं आणि हे अभिनेते जेव्हा राजकारणात उतरतात, तेव्हा काही यशस्वी होतात, बरेचसे अपयशी ठरतात. म्हणजे एम-जी-आर आणि जयललिता हे 2 अभिनेते मुख्यमंत्री पदापर्यंत गेले, वारंवार मुख्यमंत्री झाले. परंतु काही अन्य अभिनेते म्हणजे कमल हसन यांनी हा प्रयत्न केला. त्यांचा साफ मोठा पराभव झाला. नंतर खुशबू ही अभिनेत्री पण निवडणुकीच्या रिंगणात आली. तिलाही फार काही प्रभाव दाखवता आला नाही. आणखी अशी काही नावं आहेत आणि आता विजय हे एक नवी ताकद घेऊन आलेले आहेत. परंतु त्यांच्याबद्दल मोठी चर्चा यासाठी चालू आहे की त्यांना मिळत असलेला प्रतिसाद आणि ते करत असलेली भाषा, त्यांचे वक्तृत्व, त्यांनी ते जे प्रश्न उपस्थित करतायत, ज्या पद्धतीने जनतेसमोर बोलतायत, त्या सगळ्या मुळे तामिळनाडूतले जे प्रस्थापित डी-एम-के आणि अण्णा डी-एम-के हे दोन्ही पक्ष जे आहेत, त्यांच्या प्रमुख नेत्यांची छाती धडधडायला लागलेली आहे, एवढं खरं. याचं आणखी एक कारण असं की जर का तामिळनाडूचा डेटा आपण पाहिला तर कायम डी-एम-के आणि अण्णा डी-एम-के यांच्यात 40% मतं विभागलेली असतात. कधी 40% 39 मिळतात, तेव्हा डी-एम-के विजयी होतो. जेव्हा जयललिता यांच्या अण्णा डी-एम-केला 40% मिळून यांच्याकडे करुणानिधींच्या डी-एम-केकडे 39% जातात, तेव्हा जयललितांचा पक्ष येत होता. पण हेच गणित कायम इकडे तिकडे काही काही टक्केवारीचा 1-2 फरक असेल, पण या पद्धतीने ते 40च्या भोवती फिरत होतं. आता उरलेली जी 40-40 एकत्र केले, ते उरलेली जी 20% मतं होती, ती मतं बरोबर घेऊन डी-एम-के आणि अण्णा डी-एम-के मधला मेजर मतांचा मोठा हिस्सा आपल्याकडे खेचायचा विजय यांचा प्रयत्न आहे. आणि त्यात ते यशस्वी होतात का, याचा अंदाज बांधणं सध्या तरी खूप कठीण झालं आहे, कारण त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. फक्त तो प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होईल का, हा एक मोठा प्रश्न असतो. जसं आपण बिहारमध्ये प्रशांत किशोर यांचं पाहिलं, खूप प्रतिसाद मिळाला होता. पण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत त्यांचा क्रमांक हा नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्या खालोखाल होता. परंतु प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. विजय यांचं तसं होईल का हे आत्ता सांगता येत नाही. पण विजय यांचा प्रवास खूप इंटरेस्टिंग आहे. किंबहुना विजय यांनी आपल्या आयुष्याची स्क्रिप्ट जी लिहिली आहे, राजकारणाची स्क्रिप्ट, ती खूप इंटरेस्टिंग आहे आणि ती समजून घेणं आपल्याला खूप रंजक वाटेल. विजय यांची आई आणि वडील हे दोघंही चित्रपटसृष्टीत होते. त्यांचे वडील निर्माते होते आहेत. म्हणजे त्यांचं नाव
S.A. चंद्रशेखर आणि आई शोभा या गायिका पण होत्या आणि लेखिका पण आहेत. त्यामुळे त्यांच्या घरातच चित्रपटाचं वातावरण होतं. लहान वयातच त्यांनी चित्रपटात भूमिका करायला सुरुवात केली. 92मध्ये आई-वडिलांनीच त्यांना लॉन्च केलं, म्हणजे त्यांच्यासाठी एक चित्रपट बनवला. तो फ्लॉप झाला, दणदणीत आपटला, परंतु विजय मात्र लोकप्रियता मिळवत राहिले. पुढे त्यांनी जवळजवळ 70 चित्रपट केले. यातला इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की या 70 चित्रपटांचा इतिहास आपण पाहिला तर प्रत्येक टप्प्यावर त्यांनी एक एक राजकीय संदेश द्यायला सुरुवात केली आणि प्रत्येक टप्प्यावरच्या चित्रपट असे बनवले गेले आणि अशा रीतीने लोकांसमोर आणले गेले की एक राजकीय नेता म्हणून किंवा तामिळनाडूचा भावी मुख्यमंत्री म्हणून विजय यांची प्रतिमा लोकांच्या मनात ठसेल. उदाहरणार्थ जे चित्रपट अभ्यासक आहेत तिकडले त्यांनी ह्याच्यावर लेख लिहिलेले आहेत. त्यांच्या मते की 2000 पर्यंत म्हणजे 92 पासनं एक 2000 सालापर्यंत विजय यांचे चित्रपट हे रोमॅन्टिक स्वरूपाचे होते. म्हणजे आपल्याकडे शाहरुख खानचे जसे दिलवाले दुल्हनिया वगैरे निघाले त्या टाईपच चित्रपट होते. एक रोमॅन्टिक हिरो अशी त्यांची तरुणांमध्ये तरुणींमध्ये अशी प्रतिमा होती. परंतु नंतर त्यांनी 20 ते 2012 या काळात अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे अँग्री यंग मॅन अशी भूमिका वठवायला सुरुवात केली आणि समाजाच्या विरुद्ध त्वेषाने लढणारा एकमेव माणूस तरुण अशा पद्धतीने ते लोकांसमोर यायला लागले आणि अधिकाधिक लोकप्रिय व्हायला लागले. इंटरेस्टिंग पार्ट त्याच्या पुढचा आहे. 2012 पासनं मात्र त्यांनी सामाजिक न्याय समोर घेऊन चित्रपट करायला सुरुवात केली आणि त्याचे विषयही मोठे इंटरेस्टिंग आहेत. हे विषय बहुतांश राजकीय होते. म्हणजे भ्रष्टाचाराशी लढणारा तरुण किंवा व्यावसायिक किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता किंवा आरोग्य क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड करून सिस्टीमशी लढणारा नायक किंवा निवडणुकीतील भ्रष्टाचार बाहेर काढणारा नायक किंवा महिला क्रीडापटूंसाठी धडपड करणारा नायक किंवा त्यांच्यासाठी लढणारा अशा पद्धतीने समाजातल्या तरुणांना विशेषतः 20 ते 40 या वयोगटाला ज्या समस्या भेडसावतात किंवा सिस्टीममुळे ज्यांचा कोंडमारा झालेला असतो आणि सिस्टीम व्यवस्थेमुळे प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्यांच्या समस्या सुटत नाहीत, उलट त्या अधिकाधिक गुंतागुंतीच्या होत जातात. हा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. या समस्या सोडवणारा नायक अशा पद्धतीने त्यांनी प्रतिमा उभी केली आणि त्याच वेळेस सामाजिक न्यायाचा विषय किंवा सामाजिक न्यायाचा संदेश हा या सर्व चित्रपटातनं कसा जाईल हे त्यांनी बारकाईने पाहिलं. त्यांनी पाहिलं म्हणा किंवा त्यांच्या आईवडिलांनी सल्ला दिला म्हणा, कारण चंद्रशेखर त्यांचे वडील आणि आई ह्या दोघे कम्युनिस्ट आहेत. कम्युनिस्ट विचारधारेत त्या वाढलेल्या होत्या, पण आता त्या पक्षाशी त्यांचा संबंध नाही, परंतु विचारधारा त्यांची कम्युनिस्ट आहे आणि त्यातनं त्यांची वाटचाल वैचारिक झालेली आहे. आणि म्हणून ते जे वारंवार सांगतात की भारतीय जनता पक्षाबद्दल मी जाण्याचा सुताराम संबंध नाही, कारण मला भारतीय जनता पक्ष हा माझा वैचारिक शत्रू आहे, तर DMK हा माझा राजकीय शत्रू आहे असं ते सांगतात. ही भाषा आपण महाराष्ट्रातही ऐकली असेल, तुमच्या कोणाच्या लक्षात असेल तर, की एक राजकीय शत्रू असतो आणि एक वैचारिक शत्रू असतो. तर हीच विभागणी त्यांनी तिथे केलेली आहे. आणि या निवडणुकातनं म्हणजे या पद्धतीचे चित्रपट आणून त्यांनी आपल्या बाजूने एक आयडिओलॉजिकल ग्राउंड तयार केलं असं तिथले चित्रपट समीक्षक मानतात. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. तामिळनाडूतलं एक दुसरं वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रत्येक सिनेमा नेत्याचे फॅन क्लब असतात आणि त्या फॅन क्लब खूप ॲक्टिव्ह असतात. म्हणजे मी जेव्हा तामिळनाडूत निवडणूक हे करण्यासाठी फिरत होतो तेव्हा अनेकदा तेव्हा रजनीकांत आणि यांचे फॅन क्लब होते. रजनीकांत तेव्हा राजकीय याच्यात उतरले नव्हते. नंतर त्यांनी उतरायचं ठरवलं, पण त्यांच्या एकूण लक्षात आलं की आपल्याला राजकारण काही झेपणार नाही किंवा आपला अमिताभ बच्चनसारखी माघार घ्यावी लागेल, म्हणून त्यांनी त्यातनं स्वतःच माघार घेतली. तब्येतीचं त्यांनी कारण दिलं, पण त्यांचे फॅन क्लब आम्हाला जागोजागी दिसायचे. विजय यांचे फॅन क्लब आहे, बहुतेक सगळ्या अभिनेत्यांचे आहेत, पण विजय यांचे फॅन क्लब खूप विस्तारलेले आहेत. पण सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ते खूप क्रियाशील आहेत सामाजिक कामात. म्हणजे विजय यांच्या चित्रपटातनं ज्या समस्या पुढे मांडल्या जातात त्या समस्यांवर हे फॅन क्लब समाजात जाऊन काम करतात आणि त्यांच्या बाजूने लोकांची मतं हळूहळू वळवतात. ही जी साखळी आहे म्हणजे चित्रपटाचं स्क्रिप्ट, अभिनेता, त्यातनं मांडलेले विचार आणि ते विचार प्रत्यक्ष समाजात नेणारे फॅन क्लब, यातून एक त्यांनी मोठं ग्राउंड केलेलं आहे जे आजपर्यंतच्या अभिनेत्यांना जमलेलं नव्हतं. त्यामुळे विजय जोसेफ यांची जी संपूर्ण आत्तापर्यंतची कारकीर्द आहे ती एक विशिष्ट
ध्येय समोर ठेवून त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने वाटचाल करणारी आहे. ते फक्त 51 वर्षाचं आहे आणि आता ते सिनेमातनं निवृत्ती घेणार आहेत. त्याने आधीच सांगितलं, की मी सिनेमातनं निवृत्ती घेणार आहे, कारण राजकारण हा 24 तास काम करण्याचं क्षेत्र आहे. एकीकडे अभिनेते आपले चित्रपटसृष्टीतही काम करणं आणि एकीकडे राजकारण करणं हे जमण्यासारखं नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. जी चूक कमल हसन यांनी केली होती, ती ते करत नाहीयेत. त्यामुळे ते निवृत्त होऊन पूर्णपणे राजकारणात राहणार हेही आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. प्रश्न असा आहे, की या पद्धतीने ते काम करत असताना या निवडणुकीत त्यांचा खरोखर त्यांना भरपूर जागा मिळून ते किंग मेकर होतील का? म्हणजे त्यांनी आपली भूमिका अशी उभी केलेली आहे. तिथले इंडियन एक्सप्रेसच्या जे ज्येष्ठ पत्रकार आहेत त्यांनी खूप चांगल्या भाषेत ते सांगितलं, की ते मॉडरेट द्रविड आहेत. ते मॉडरेट कल्चरल नेतृत्व देणारे आहेत आणि ते मॉडरेट नॅशनलिस्ट पण आहेत. म्हणजे ते राष्ट्रीय भावना पण जागवतात, ते संस्कृतीच्या भावना पण जागवतात आणि त्या द्रविडियन असण्याच्या भावना पण जागवतात आणि त्या मॉडरेट रीतीने जागवतात. मॉडरेट हा यातला शब्द महत्त्वाचा आहे. संयमाने अनेक ठिकाणी ते बोलतात, कारण DMKने हिंदू सनातन धर्म याच्या विरोधात खूप आक्रस्स्थळी भूमिका घेतलेली आहे. अण्णा DMK पूर्ण BJPच्या बरोबर असल्यामुळे त्यांची वेगळ्या प्रकारची भूमिका आहे. ही जी मधली वाट आहे समतोलाची, ती विजय आपल्या भाषणातनं मांडतात. दुसरा भाग म्हणजे ते सर्वसाधारण माणसाचे प्रश्नच सतत मांडतात, तरुणांचे मांडतात आणि तरुण त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे त्यांनी ती भाषाही बदललेली आहे. त्या भाषेची कॉपी आता DMK आणि अण्णा DMKचे नेते करायला लागलेले आहेत. हे इंटरेस्टिंग आहे. म्हणजे यांना स्टॅलिनना त्यांचा पेहराव बदलावा लागला. का तर विजय यांच्याबरोबर तुमची लढत आहे हे लक्षात घ्या आणि तरुणांना आवडेल असा पेहराव करा. नाहीतर स्टॅलिन यांचा पेहराव तुम्ही नेहमी पाहिला असेल, एक पांढरा शर्ट आणि वेष्टी हे त्यांचं खास होतं. ते आता जरा फॉर्मल पोशाखात वावरायला लागलेत. पिलानीस्वामी यांनी पण आपली भाषा बदललेली आहे. तर विजय यांचा प्रभाव हळूहळू या नेत्यांना मान्य करावा लागतोय. तर त्याच्यात अडचण त्यांना अशी आहे, की करूरमध्ये जी घटना घडली, ज्याच्यात एक जवळजवळ 47 लोक विजय यांचे काय म्हणू त्यांना बघण्यासाठी आलेले जे लोक होते, त्यातले 47 लोकांचं मृत्यू झाला. ती फार मोठी घटना घडली. त्याच्यात चौकशी सुरू आहे. ती चौकशी CBIकडनं सुरू आहे. स्टॅलिन यांना ती CIDकडनं करायची होती. CIDकडनं चौकशी झाली असती तर स्टॅलिन यांच्या सरकारने ती चौकशी केली असती आणि कदाचित विजय तुरुंगात पडले असते. परंतु त्यावेळे विजय यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि टोटल NDAकडनं चालला होता. मात्र त्याचा पिलानीस्वामींचा विरोध होता त्याला. पण भाजपला वाटत होतं त्यांनी आपल्याबरोबर यावं म्हणून ती चौकशी CBIकडे गेली. म्हणजे केंद्र सरकारने आपल्या हातात घेतली. त्यामुळे त्यातनं थोडासा विसावा विजय यांना मिळालेला आहे. हे सुद्धा डावपेचाचं राजकारण आहे. मात्र विजय यांनी स्वतःला दोन्ही पक्षापासून वेगळं ठेवलं. काँग्रेसनेही मध्यंतरी त्यांना गळ्याला लावण्याचा प्रयत्न केला होता. राहुल गांधी आणि त्यांचं खूप जमेल असं काँग्रेसला वाटत होतं, पण तसंही घडलेलं नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने गेली जवळजवळ 2000 सालपासनं म्हणजे 26 पासनं आधी चित्रपट, त्याच्या कथा, फॅन क्लब आणि त्यातून वेगवेगळी आपली मतं जनमतावर ठसवणं आणि आपला एक मतदारसंघ तयार करणं, मतपेढी तयार करणं, ही जी विजय यांची वाटचाल आहे त्याची पहिली मोठी परीक्षा ही आत्ताच्या निवडणुकीत होणार आहे. म्हणजे या महिन्याच्या शेवटी जेव्हा मतदान होईल तेव्हा खरोखर लोक किती त्यांना मतदान करतात आणि त्यांचे फॅन क्लब हे फॅनच राहतात का हे आपल्याला कळेल. मात्र एक आपल्याला नक्कीच आत्ताच्या वाटचालीवरनं म्हणता येईल, की ते लंबी रेस का घोडा आहे. तमिळनाडूच्या राजकारणात विजय ह्यांना फेड आउट करणं म्हणजे ते बाजूला टाकलं जाणं हे शक्य नाही. कदाचित ही निवडणूक म्हणजे त्यांना यश मिळणार नाही. पण पुढच्या निवडणुकीत, कारण त्यांचं वय फक्त 51 वर्षाचं आहे, पुढच्या निवडणुकीत ते 56 वर्षाचे असतील. तोपर्यंत त्यांचं काम असंच वाढत राहिलं तर एक तिसरा फॅक्टर तमिळनाडूच्या निवडणुकीत 67 सालापासून पहिल्यांदाच येईल आणि हा एक महत्त्वाचा बदल असेल. धन्यवाद.